कोकणची भूमी म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश, पण त्याही पलीकडे इथली संस्कृती आणि परंपरा मनाला भुरळ घालते. रायगड जिल्ह्यातील दिव्यागर हे गाव आज पर्यटनासाठी प्रसिद्ध असलं तरी इथल्या मातीत 350 वर्षाहून जुनी आणि पांडवकालीन परंपरा आजही जिवंत आहे. ती म्हणजे ग्रामदैवत श्री केदारनाथ भैरव आणि सिद्धनाथ भैरव यांची बागड यात्रा. चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही यात्रा भरते. गाव रोगराई मुक्त राहावे, शेतीभाती उत्तम व्हावी आणि संपूर्ण गावावर देवाचा आशीर्वाद राहावा या भावनेतून ही प्रथा जोपासली जाते. असं म्हटलं जातं की ही परंपरा पांडव काळापासून चालत आलेली आहे. आजच्या आधुनिक युगातही विज्ञानाच्या पलीकडे जाऊन भाविक या श्रद्धेच्या वारीत सामील होतात. चैत्र देशमुख पांडव असे वाडवडील बोलले होते. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा पाच फेऱ्या गळी फिरेल. अरे महादेव. काय जवळ घे, हा पाय जोडून घे, जोडून घे. आता गळ आणि हातकोडे म्हणजे नक्की काय? गळ, ज्या व्यक्तीचा गळ असतो ती व्यक्ती आपल्या पाठीच्या कातडीमध्ये लोखंडी आकडा अडकवते. एका बांबूच्या किंवा लाकडी संरचनेच्या ही व्यक्ती लटकलेली असते. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा गळी. विधी आणि कडक शिस्त ही परंपरा सोपी नाही. ज्या भाविकाला गळ टोचला जातो तो दिवसभर कडक उपवास पाळतो. मानाचे मानकरी म्हणजेच गळीचा मान हा पिढ्यानपिढ्या दिव्यागरचे वीरकुट आणि बोरलीचे दिवेकर यांचा असतो. पाय जवळ घे, पाय जवळ घे, पाय लांब नको करू. सोहळ्याचे स्वरूप म्हणजे ही गळ एका विशेष परडीतून फिरवली जाते. जेव्हा हा सोहळा मुख्य मंदिरात येतो तेव्हा तिथे असलेल्या एका उंच खांबाला लटकवून त्या व्यक्तीला 5 फेऱ्या मारल्या जातात. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा गळी. कृष्णकांत गंगाराम विरकोड, कृष्णकांत गंगाराम विरकोड. आता हातकोडे म्हणजे नक्की काय? तर नवस बोलणारे भाविक आपल्या हातात बेड्या किंवा हातकोडे घालून घेतात. ही एक प्रकारची देवाला केलेली विनवणी असते. श्रद्धेचा चमत्कार म्हणजे इजा न होता हा नवस पूर्ण केला जातो. या प्रथेचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे पाठीच्या कातडीत लोखंडी आकडा टोचूनही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेदना नसतात. उलट तो हसत मुखाने त्या विधीला सामोरे जातो. हातकोड्याची चावी. असं मानलं जातं की जर त्या व्यक्तीचा उपवास आणि श्रद्धा शुद्ध असेल तर हातातली हातकड्याची चावी आपोआप खाली पडते. हे नवस पूर्ण झाल्याचे लक्षण मानले जाते. हे सत्य आहे. रक्त न सांडता किंवा कोणतीही मोठी इजा न होता हा सोहळा पार पडतो. हे आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. ग्रामस्थांच्या मते हा फक्त आणि फक्त केदारनाथ आणि सिद्धनाथाचा आशीर्वाद आहे.
दिव्यागरची ही बागड यात्रा म्हणजेच केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते गावातील एकतेचे आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. विज्ञानाच्या जगात या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण श्रद्धा तिथे देव हे आजही अस्तित्वात आहे. कोकणातील इतर काही अशाच थक्क करणाऱ्या प्रथा तुम्हाला माहीत आहेत का? शमनेरचे वेताळ नाचवणे. रत्नागिरी भागात वेताळाच्या मूर्ती खांद्यावर घेऊन अंगात वारा आल्यासारखं नाचवलं जातं. होळीतील शिमगा पालखी नाचवण्याची पद्धत आणि सण साजरी करणे हे कोकणचे खास वैशिष्ट्य आहे. तुमच्या गावात अशा कोणत्या प्रथा साजऱ्या केल्या जातात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग कोकणातल्या कथा ऐकण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.